त्या राज्यामध्ये कायद्याचं आणि सुव्यवस्थेचं पालन केलं जातंय आणि हे आव्हान स्वीकारून आपण त्याच्या मारेकरांना फाशीची शिक्षा देण्याचं धाडस दाखवावं, अन्यथा सत्तेच्या खाली पायउतार व्हावं आणि या दोन्ही कुटुंबियांच्या प्रती मी माझ्या संवेदना या ठिकाणी व्यक्त करून थांबतोय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सन्माननीय आमदार कैलासदादा गाडगे पाटील। स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख आणि सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांच्या हत्येचा निषेधार्थ आणि त्यांच्या आरोपीवर कारवाई करण्यासाठी येथे जमलेले सर्व धाराशिव जिल्ह्यातील सर्व समाजाचे, सर्व धर्माचे समाज बांधव, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मी 2च मिनिटात संपवणार आहे कारण आपल्याला मनोज दादांना, सुरेश अण्णांना ऐकायचंय। माझी सरकारला एकच विनंती आहे, अजूनही 1 महिना झालं संतोष अण्णा देशमुख यांचे सगळे आरोपी पकडले गेले नाहीत। तुम्ही त्यांची सरेंडर व्हायची वाट बघताय का? हे सरकारचं अपयश आहे। सोमनाथ भाऊ सूर्यवंशीच्या बाबतीत ही पोलीस कोठडीमध्ये हत्या झालेली आहे, अजूनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही जे दोषी आहेत त्यांच्यावर। आज हे प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात हे आक्रोश मोर्चे निघतायत। काही लोक याला जातीचा रंग देत आहेत। मला त्यांना विनंती करून सांगायची आहे, हा प्रश्न कुठल्या जातीचा नाही, हा मोर्चा कुठल्या जातीच्या विरोधात नाही, तर सत्तेची मस्ती असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात हा मोर्चा आहे। त्यामुळे तुम्ही याला जातीचा अभय देऊन कुणातरी वाचवायचा प्रयत्न करू नका। ही जी प्रवृत्ती आहे, ह्या प्रवृत्तीच्या विरोधात आपण सगळे एक झालेलो आहोत। मला सरकारला एकच विनंती करायची आहे, ह्या एसआयटी मध्ये एसआयटी स्थापन झाली त्यावेळेस लक्षात आलं की काही अधिकारी त्या आरोपीशी संबंधित होते, त्यांचे फोटो त्यांच्याबरोबर दिसले। मला सरकारला सांगायचंय, अण्णा इथे बसले, तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करा, या तपास यंत्रणेमध्ये या आरोपीशी संबंधित किंवा बीड जिल्ह्यातला कुठलाही अधिकारी ठेवू नका, कारण हे अधिकारी सगळे त्यांनीच आणलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या संबंधित असणार। आणि हा खटला निपक्षपातीपणे चालवायचा असेल तो हा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवा, आमच्या धाराशिव मध्ये चालवा। हा आक्रोश जर सरकारने न्याय दिला असता तर रोज आक्रोश करायचे जनतेला, सर्वसामान्य माणसाला वेळ आली नसती। मी धाराशिव जिल्ह्याच्या वतीने माझ्या बहिणीला, वैभवीला एवढा शब्द देतो, आम्ही सर्व धाराशिवकर तुझ्या पाठीशी आहे। जोपर्यंत संतोष अण्णांना आणि सोमनाथ भाऊंना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण धाराशिवकर भाऊ म्हणून तुझ्या पाठीशी राहू, एवढंच ग्वाही देतो माझ्या शब्दाने विनंती करतो। धन्यवाद। यानंतर सन्माननीय आमदार राणा जेटीसिंहजी पाटील साहेब। आज या जनाक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आपण आपल्या अतिशय तीव्र अशा भावना व्यक्त करतोय। संतोष अण्णांना, सोमनाथजींना आदरांजली अर्पण करत जो अन्याय झालाय, अमानुषी कृत्य झालंय, ज्यांनी केलंय त्यांना फाशी लागेपर्यंत आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी काही संपत नाही। माझी जबाबदारी सरकारच्या पाठीशी लागून लवकरात लवकर ज्यांनी हे दुष्कृत्य केलंय, अमानुष कृत्य केलंय, त्यांना फाशी लागेपर्यंत पाठपुरावा करण्याची जबाबदारी आज या मंचावरनं मी स्वीकारतोय। आपल्या सर्वांची खरं तर सगळ्यात महत्वाची जबाबदारी हीच आहे की लवकरात लवकर न्याय मिळावा, न्याय व्यवस्थेला पाठपुरावा करून लवकर न्याय मिळवून देणं, या बाबतीमध्ये
आपण सर्वजण मिळून आहोत.